चल लवकर चल, आपल्याला सदाच्या घरी जायलाच पाहिजे. बरोबर आहे, सदा देवाचा चांगला भक्त आहे. होय बाबा, गेले 30 वर्ष तो डोंगर चढून देवाच्या दर्शनाला जातो. या एखाद्या दिवशी फुलाऱ्याचं फुल देणं चुकल, पण सदाचं देव दर्शन. तो गावाचा सत्पुरुष आहे, त्याच्यामुळे गावाची शोभा आहे ना. होय बाबा, पण तो गुडघी दोखाडी आजारी आहे. चल, आपल्याला त्याला भेटायला जायलाच पाहिजे. होय, चल लवकर. चला. आजी, आपला काका पाणी का नाही पित, जेवण का नाही करत, काय झालंय त्याला? अगं खंडोबाच्या भक्तीने पोट भरलंय त्यांचं. अहो धनी, थोडं पाणी तरी घ्या. अहो काय ही खंडोबाच्या पायी जीवाची अवस्था करून घेतली. थोडं पाणी तरी घ्या, एक घोट तरी पाणी घ्या रे धनी. पाटील, काय ही अवस्था म्हणायची हो? खुळपणच आहे ही. सदा, अरे सदा, ए सदा शिवा. पाटील, हा जीवाला गोरख लावून बसलास बाबा. देव म्हणजे काय भाजीपाला नाही, विकत घ्यायचा आहे. अरे हे सतयुग नाही, कलियुग आहे, कलियुग. पाटील, काळाचं काय घेऊन बसलंय? सात्विकता असली की प्रचिती येते आपल्या. अरे काय घेऊन बसलास या कलियुगाचं? अरे निदान 2 घास तरी पोटात घालून घे. नाही पाटील, नाही पाटील, आता या नदीला ओढ लागली आहे समुद्र भेटीची. नाही पाटील. म्हणजे तुला जगायचं नाही म्हण की? जन्म आणि मरण देवाधीन आहे पाटील. आता तो खंडेरायाच ठरवल काय ते. अरे खंडेराया बसला त्या भांडारा डोंगरावर. त्याला जर तुला भेटायचं असतं तर केव्हाच तुला दर्शन दिलं असतं. आता त्याला ओढ लागली आहे पाटील माझ्या भेटीची. आता त्यालाच यावं लागेल पाटील मला भेटायला. चला रे, आता हा ऐकण्या पलीकडे गेला. चला आपण आपलं जाऊया, काम धंदा पाहूया. सदा, अरे सदा, सदा, अरे सदा. सदा, अरे सदा. सदा, अरे सदा. देवा, देवा खंडेराया, देवा, देवा, या भक्ताच्या हाकेला आज तुम्ही धावून आलाय. धन्य झालो मी देवा, देवा मी धन्य झालो. सदा, धन्य तर आज मी झालोय. देवा, नियती नावाच्या चक्राला भेदून तुझ्यासारख्या परम भक्ताला भेटायला आलो आज मी. देवा, देवा खंडेराया, किती रे मोठा हा परोपकार. पण सदाशिवा, तू जाणीव ठेवली का रे त्याची? देवा, देवा, अरे काय चूक झाली माझ्या हातनं. इथे नको सदा, भंडारा डोंगरावरती आहे. उद्या रविवार आहे, मी तुझी वाट पाहिन. येशील का रे सदा? देवा, कुणीतला आत्माच निघून गेला तर त्या शरीराला काय अर्थ राहील. धन्य झालो रे सदा. तथास्तु. अगं लक्ष्मी, अगं उठ, आपला मल्हारी आलाय. अगं आपला देव आलाय आपल्या दारी. अगं लक्ष्मी, अगं उठ, उठ, आपला देव आपल्या दारी आलाय. अहो कशाचा खंडेराय, कशाचं काय भास होतोय तुम्हासनी. घ्या पडून रात मध्ये झाली. जय जय मल्हारी, शिव मल्हारी, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी. सदा, अरे सदा. सदा, अरे सदा.
सदा अरे सदा. सदा अरे सदा. देवा देवा खंडेराया, देवा देवा या भक्ताच्या हाकेला आज तुम्ही धावून आलाय. धन्य झालो मी देवा, देवा मी धन्य झालो. सदा धन्य तर आज मी झालोय. देवा नियती नावाच्या चक्राला भेदून तुझ्यासारख्या परम भक्ताला भेटायला आलो आज मी. देवा देवा खंडेराया, किती रे मोठा हा परोपकार. पण सदाशिवा तू जाणीव ठेवली का रे त्याची? देवा देवा, अरे काय चूक झाली माझ्या हातनं. इथे नको सदा, भंडारा डोंगरावरती आहे. उद्या रविवार आहे, मी तुझी वाट पाहीन. येशील का रे सदा? देवा कुणी आपला आत्माच निघून गेला तर त्या शरीराला काय अर्थ राहील. धन्य झालो रे सदा. तथास्तु. अगं लक्ष्मी, अगं उठ, आपला मल्हारी आलाय. अगं आपला देव आलाय आपल्या दारी. अगं लक्ष्मी, अगं उठ उठ, आपला देव आपल्या दारी आलाय. अहो कशाचा खंडेराय कशाचं काय भास होतोय तुम्हासनी. घ्या पडून रात मध्ये झाली. अहो पाटील, काय झालं लक्ष्मी वहिनी? पाठपासून वस्त्र सोडली, कुठे गेले पत्ता नाही त्यांचा. अनिक्षा कुठे गेला असला सदा? काय बी ठाव नाही बघा. अरे विठोबा, काय म्हणतो पाटील? आपला सदा पाहिला का कुठं? होय पाटील, सकाळीच भंडारा डोंगरावरती चढताना पाहिलं होतं मी. काय झालं बाबा? अरे मला आपला सदा का काय ना, त्याला खंडोबाचं येड लागलं या. देवाचं वेळ लागणं म्हणजे चांगलंच असतं ना. हो पोरी. सदाशिवा देवा माझा मल्हारी खंडेराय, अरे देवा तुला उपाशी ठेवून कसा राहील रे हा सदा. धन्य आहे तू आणि धन्य आहे तुझी मला भेटण्याची तळमळ. देवा पाण्याविना माझा कसा राहील र. खरं आहे तुझं. हा डोंगरी कट्टा चढून तुला माझ्या भेटीला येणं अशक्य आहे, ह्याची जाणीव आहे मला. उठ सदा, मी तुझ्या पाठीशी आपला योग्य असेल ती जागा ते विसावा घ्यायला मी तयार आहे. फेकलेल्या एका विटेवर विठ्ठलाला युगानुयुगे उभे राहावं लागेल. चल पुढे हो सदा, पण मागे वळून पाहू नकोस, अन्यथा मी त्याच जागेवरती विसावा घेईल. देवा देवा जशी आज्ञा तुझी, देवा जशी आज्ञा तुझी. धनी आजी, 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 आजी लागलं का ग तुला? आजी, 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 आजी लागलं तुला? आजी. पाटील पाटील, देव पाटील. गावकऱ्यांनो, आज आपण धन्य झालोया. आपण आणि आपली वडसगावची नगरी धन्य झाली आहे. आज सदाच्या भक्तीमुळं साक्षात खंडेरायाचं दर्शन झालं या. जा ढोल ताशे घेऊन या, आपल्याला खंडेरायाची मिरवणूक काढायची आहे. येळकोट, येळकोट, जय मल्हार. येळकोट, जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट.